बघा, एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर, त्याचे घनफळ 1232 घनसेमी असेल तर वक्र पृष्ठफळ किती असा प्रश्न लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध गणितीय समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये सरावासाठी शेकडो हजारो गणित उपलब्ध आहेत. अवश्य चॅनलला भेट द्या. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जो प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. हा प्रश्न की त्या शंकूचं वक्र पृष्ठफळ किती. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आणि घनफळ 1232 घनसेमी तर वक्र पृष्ठफळ किती. आता वक्र पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे पाय आर एल, म्हणजे त्या सूत्रामध्ये रेडियस आणि लिनियर लेंथ लक्षात घ्या, म्हणजे तिरकस उंची आणि त्रिज्येचा समावेश आहे. मग आता त्रिज्या आणि तिरकस उंची किती बाबा याचा शोध घेण्यासाठी प्रश्नामध्ये दर्शवलेली जी माहिती आहे, तर शंकूचं घनफळ प्रश्नामध्ये दर्शवलं. शंकूचं घनफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच. आता हे घनफळ आहे 1232 घनसेमी. 1/3 या पायचं मूल्य 22/7 आर वर्ग हा शब्द असाच आणि शंकूची उंची दर्शवली 24 सेंटीमीटर. ओके, आता पुढे चला. कोणती संख्या, कोणतंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. 1232 कड अर्थात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. या न्यायाप्रमाणे 3-7 छेदस्थानी असलेले अंशस्थानी मांडा आणि हे अंशस्थानी 22-24 छेदस्थानी मांडा. समोर हा आर वर्ग, हा अंशातील गुणाकार 25,872 छेदस्थानी गुणाकार 528. एवढ्या लवकर केलं कसं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये जागा झालेला. त्याचं उत्तर असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकरं विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते, म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन. आता हा भाग जातो लेकरांनो 49 न, म्हणजे 49 बरोबर आर वर्ग. हे वर्गपद घालवायचं, म्हणजे हे 49 वर्गमुळात टाका. 49 वर्गमूळ 7 हे जे माप आहे घनसेमी आहे, म्हणून आलेलं उत्तर सेमी, अर्थात त्या शंकूची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. आता तिरकस उंची किती बाबा. शंकूची तिरकस उंची हे भले लांब लचक असलेले जे प्रश्न आहेत, याच्यासाठी जास्त वेळ कसा उरेल याची काळजी आम्ही परीक्षार्थ्यानं घेतली पाहिजे. तिरकस उंची काढण्यासाठीचं एक सूत्र आहे वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग, म्हणजे वर्गमुळात ही आर वर्ग अर्थात त्रिज्या रेडियस 7चा वर्ग करा आणि ही जी एच वर्ग म्हणजे उंची आहे, उंची आहे 24चा वर्ग करा. लेकरांनो 7चा वर्ग 49 आणि 24चा वर्ग 576. वर्गमुळातील ही बेरीज 625. आता 625चं वर्गमूळ 25 सेंटीमीटर ही त्या शंकूची तिरकस उंची सापडते. आम्हाला प्रश्नामध्ये वक्र पृष्ठफळ विचारलं होतं. विचारल्या प्रश्नाच्या उत्तराकडे शंकूचं वक्र पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र पाय आर एल. हे लिनियर लाईन म्हणजे काय, तिरकस उंची. तर पाय ची किंमत काय आहे तर 22/7. आर म्हणजे रेडियस जे सापडलं 7 सेंटीमीटर आणि लिनियर लेंथ 25 सेंटीमीटर. आता हे 7ला 7 खलास होतील, उरल काय तर 22 गुणिला 25 हा गुणाकार करू गेले. 25×2 = 50, 0,5. 25×2 = 50 आणि 5 = 55. काय तर हे वक्र पृष्ठफळ 550 सेमी स्क्वेअर. अशा पद्धतीच्या
असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. ओके. शंकूचे घनफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला